छोटी बाटली आहे, दिसते का सगळ्यांना? अहो दिसते का? हलते का? पूर्ण करणार नाही, तो कष्टाळ आहे, तो प्रामाणिक आहे. आणि मग हे बाटले जर त्याची मनोकामना पूर्ण होणार असेल खाली ये ना, त्याच्यासाठी बाटली खाली येते नाही मी दाखवणार आहे. बघूया त्या किती अभ्यास अजिबात करणार नाही, पण तरी पण माझा पहिला नंबर आला पाहिजे. अभ्यास न करता सुद्धा मला आशीर्वाद दे. ते बाटली खाली आहे, तुला मान्य आहे का? ही अजिबात नाही. मग नाही चुकले मी अभ्यास करते, मी कष्ट करते, कष्ट करून माझा पहिला नंबर येऊ दे. हे बाटली आशीर्वाद दे. आता तरी खाली आहे. मग बाटलीमध्ये बाटली टाकल्या, चकमकीची बाटली आहे, चकमकीची. आता ती बाटली पहिली बाहेरची बाटली ती पण प्लास्टिक आहे, आपली काचेची आहे. केले काय सांगतो की आतल्या बाटलीमध्ये पाणी थोडं टाकलं, थोडं पाणी टाकलं. किती पाणी टाकलं? 2-3 थेंब. तुम्ही ऍडजस्ट करा, त्यासाठी कष्ट आहे. आणि ती उलटी टाकताना ती तरंगेल, लंबकार तरंगेल, तिरकी नाही, लंबकार बरोबर तरंगेल. ती निम्मी बुडेल, अजिबात नाही. आणि मग या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं का? बाटली खाली गेली, टाळ्या वाजवल्या, चांगली गोष्ट आहे, कौतुकाची बाब आहे. पण सरांनी काय केलं? पास्कलचा दाब पारेषणात, पास्कल हा शास्त्रज्ञ आहे, पास्कलचा दाब पारेषणाचा नियम असा आहे. पास्कल शास्त्रज्ञ आहे, तो विज्ञानातल्या एका घटनेबद्दल बोलतो की बंदिस्त द्रवावर लावलेला दाब हा सर्वत्र सारखाच पारेषित होतो. म्हणून हे दाबल्यानंतर दिसणार नाही.